हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ई स्टडी हब. आजपासून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताची नवीन सिरीज सुरू करत आहोत. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि वर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार हा टॉपिक बघणार आहोत. तर त्यात फर्स्ट आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. तर या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत 1 पासूनच्या पुढच्या सगळ्या संख्या. 1 2 3 4 5 6 अप टू डॅश 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 म्हणजे अनंत. शेवटची सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत, कारण कोणत्याही संख्येमध्ये 1 मिसळवला तर आपल्याला त्यापेक्षा मोठी नैसर्गिक संख्या भेटते. ओके, तर सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आहे 1 आणि नैसर्गिक संख्या आपण n या सिम्बॉलने दर्शवतो. आणि ह्या नैसर्गिक संख्या असतात त्यांनाच मोज संख्या किंवा व्यावहारिक संख्या असे देखील म्हणतात. या सर्व संख्या ज्या आहेत त्या धनात्मक म्हणजे पॉझिटिव्ह राहतात. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या काय असतात? शून्य व पूर्ण नैसर्गिक संख्या यांचा मिळून आपला पूर्ण संख्यांचा समूह भेटतो आपल्याला. तर पूर्ण संख्या W या अक्षराने दर्शवतात आणि या पूर्ण संख्यांमध्ये 0 ही सर्वात लहान संख्या आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगू शकतो का? नाही सांगू शकत, कारण ते निश्चित कोणती आहे ते सांगू शकत नाही. कोणत्याही नंबरमध्ये किंवा संख्येमध्ये आपण 1 ॲड केला किंवा आणखी कोणती संख्या ॲड केली तर आपल्याला त्यापेक्षा मोठी पूर्ण संख्या भेटून जाते. त्यामुळे आपण सर्वात मोठी पूर्ण संख्याही नाही सांगू शकत आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्याही नाही सांगू शकत. आपला नेक्स्ट टाईप आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या काय असतात? तर सर्व धन संख्या, शून्य आणि ऋण संख्या यांचा मिळून जो समूह तयार होतो संख्यांचा त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. तर मग आता हे आपण पाहूयात. हा शून्यापासून स्टार्ट होतोय. 0 1 2 3 4 5 अप टू अनंतपर्यंत. आणि इकडे पण -1 -2 -3 -4 -5 आणि इकडे पण अनंत. तर ह्या सर्व समूहाला काय म्हणतात? पूर्णांक संख्या समूह. पूर्णांक संख्या समूह I या अक्षराने दर्शवतात. यांना काय म्हणतात? इंटिजर नंबर्स. तर यामध्ये -1 ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे आणि -1 किंवा नुसती 1 ही काय आहे? सर्वात लहान पूर्णांक धन संख्या आहे. आता ही -5 आणि -5 किंवा ऋण-5 आणि -5 ह्या काय आहेत? परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे 5 -5 किंवा ऋण-5 यांची वजाबाकी किंवा बेरीज केली तर आपल्याला काय येणार आहे? 0 हा अंक भेटणार आहे. संख्या रेषेच्या डावीकडे ऋण संख्या आहेत आणि संख्या रेषेच्या उजवीकडे सगळ्या धनसंख्या आहेत. आणि 0 ही अशी संख्या आहे की जिला चिन्ह नसतं, म्हणजे धनही नसते आणि ऋणही नसते. नेक्स्ट आहे अपूर्णांक संख्या किंवा याला फ्रॅक्शन असं देखील म्हणतात. अपूर्णांक संख्या काय असतात? ज्या संख्येची किंमत आपण पूर्णांकात येत नाही किंवा घेऊ शकत नाही अशा संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. किंवा याचा अर्थ याच्या नावामध्येच आहे बघा. अपूर्ण अंक पूर्ण आहे का? नाही आहे, अपूर्ण आहे. म्हणजे आता समज ही एक पोळी आहे किंवा हा सर्कल आहे, याचे आपण 4 पार्ट केले आणि यातला हा अर्धा भाग यूज केला, तर अर्धा शिल्लक राहिलेला आहे हा. तर मग आपण पूर्ण यूज केलेला आहे का? नाही यूज केलेला. याचे 4 भाग केलेले आहेत, त्यातले 2 भाग यूज केलेले आहे. म्हणजे हा काय झाला? अपूर्ण अंक झाला. म्हणजेच आपण x/y या स्वरूपामध्ये ज्या अंक किंवा ज्या संख्या दर्शवतो त्यांनाच आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. अपूर्णांक संख्या अंश व छेद रूपामध्ये आपण लिहित असतो. अंश आणि छेद
हा झाला अंश आणि हा झाला छेद. आणि अपूर्णांकाला कधीही एक हा छेद नसतो, कारण जर एक छेद असला तर तो अपूर्णांक राहतो का? नाही राहणार, कारण तो पूर्णांक होऊन जाईल. त्यामुळे अपूर्णांकाला एक हा छेद कधीही नसतो. नेक्स्ट टाईप आहे परिमेय संख्या. तर या परिमेय संख्या काय असतात हे पाहूया. पी आणि क्यू या दोन कोणत्याही पूर्णांक संख्या असतील. पूर्णांक म्हणजेच धनसंख्या, ऋणसंख्या किंवा शून्य यापैकी कोणतीही पूर्णांक संख्या असतील तरी चालतील. आणि क्यूची किंमत शून्य नसेल. क्यूची किंमत शून्य नसायला पाहिजे, म्हणजे जो छेद आहे तो शून्य नसायला पाहिजे. शून्य वगळता दुसरी कोणतीही संख्या. तर पी छेद क्यू या स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. आपण परिमेय संख्या या क्यू या अक्षराने दर्शवतो. इंग्रजीतील क्यू कॅपिटल क्यूने दर्शवतो. परिमेय संख्या कोणकोणत्या असतात? सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते अनंतपर्यंत, पूर्ण संख्या, शून्यपासूनच्या सगळ्या संख्या, पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. अपूर्णांक संख्या हे कसं? इथे सांगितलेलं आहे की फक्त छेद शून्य नसायला पाहिजे, बाकी कुठलाही असला तरी चालेल. मग ह्या अपूर्णांक संख्या देखील परिमेय संख्या आहेत. आणि ज्या संख्या अखंड आवर्ती दशांश रूपातल्या असतात त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या देखील परिमेय संख्या असतात. तर कोणकोणत्या असतात आवर्ती स्वरूपातील? समज ही आहे 2.145 आवर्ती. म्हणजे इथेच काय होणार आहे? दशांश चिन्हाच्या नंतर 145 हे आवर्ती स्वरूपात येणार आहे. किंवा 3.4 आवर्ती, म्हणजे 3 दशांश चिन्हाच्या नंतर 444 हे सगळे कंटिन्यू मध्ये आवर्ती स्वरूपात भेटणार आहेत. तर मग ह्या आहेत आपल्या परिमेय संख्या. ह्या देखील परिमेय संख्या आहेत. आणि ज्या परिमेय संख्या असतात त्या आपण वर्गमूळाच्या बाहेर सहजासहजी काढू शकतो. म्हणजेच आता 49 वर्गमुळात 49 हे कशाचं वर्गमूळ आहे? 7चं वर्गमूळ. 7 7 49. किंवा मग 1.44 1.044 हे कशाचं वर्गमूळ आहे? 1.02चं. म्हणजेच ह्या लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा यूज करून आपण वर्गमूळाच्या बाहेर काढलेल्या आहेत का? नाही, या सहजासहजी बाहेर निघतात. तर मग या परिमेय संख्या आहेत. आपला 6वा टाईप आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या या पूर्णतः परिमेय संख्यांच्या अपोजिट आहेत किंवा विरुद्ध आहेत. परिमेय संख्यामध्ये आपण म्हणलो होतो या पी आणि क्यू या पूर्णांक संख्या आहेत. इथे पण पी आणि क्यू या पूर्णांक संख्या आहेत. पी इज नॉट इक्वल्स टू 0. पी हा शून्य नाही आहे, तरी देखील पी छेद क्यू या स्वरूपात मांडता येत नाहीत. अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. आता याची एक्झाम्पल्स कोणती आहेत? वर्गमुळात 3, वर्गमुळात 11, 0.001 2 5 1 4 0 3 2 काही असू शकते पुढे. 1 छेद वर्गमुळात 7 हे सगळे आहेत अपरिमेय संख्या. अशा संख्या ज्यांना आपण आवर्ती दशांश चिन्ह मांडू नाही शकत त्या संख्या अपरिमेय संख्या आहेत. समज याचं जे रूप आहे ते दशांश रूप ते आवर्ती अखंडित आहे, पण आवर्ती आहे का? नाही आहे. याच्या नंतर ज्या आहेत त्याचा आपण आवर्ती करू शकतो का? नाही. किंवा ग्रुपनी मांडू शकतो का? नाही मांडू शकत. ह्या आहे अनंत आहेत पण आवर्ती आहेत का? नाही. किंवा अशा संख्या ज्या संख्यांचा आपण वर्गमूळ काढू शकत नाही. वर्गमुळात 2चा आपण वर्गमूळ काढू शकतो का? 4चं वर्गमूळ निघेल, 9चं निघेल, 16चं निघेल, पण 2चं वर्गमुळात 2चं किंवा वर्गमुळात 3चं आपण वर्गमूळ काढू शकतो का? आपल्याला सहजासहजी काढता येईल का? ते नाही काढता येणार. याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटरचा किंवा लॉग टेबलचा वापर करावा लागतो. तर मग ही आहे
अपरिमेय संख्या. आणि यामध्ये पाय ही देखील काय आहे, अपरिमेय संख्या आहे. कारण पायचं म्हणजेच 22, पायची किंमत आहे 22/7. याला आपण सोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला येतं 3.14285 आणि पुढे आवर्ती. कळालं अपरिमेय संख्या. आता नेक्स्ट आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय असतं, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा मिळून वास्तव संख्या तयार होतात. तर कोणकोणते आहेत, 1/9 ही पण आहे. वर्गमुळात 25 म्हणजेच 25चं वर्गमूळ 5, 5 पण आपली आहे वास्तव संख्या. वर्गमुळात 8 पाय, वर्गमुळात 8/3 किंवा ह्या ज्या सगळ्या आहेत परिमेय अपरिमेय या सगळ्या आपल्या वास्तव संख्या आहेत. यांना रिअल नंबर्स असे म्हणतात आणि हे आर या अक्षराने दर्शवतात. यांना आपण मोजमाप संख्या किंवा मापन संख्या असं म्हणतो, कारण हे आपण मोजण्यासाठी वापरलेला असतात. नेक्स्ट आहे अवास्तव किंवा काल्पनिक संख्या. या संख्या कोणकोणत्या असतात, तर ज्या संख्या ऋण संख्यांच्या वर्गमुळाच्या स्वरूपात दाखवलेल्या जातात. म्हणजे या संख्येत काय असतं, वर्गमुळाच्या आत ऋण संख्या असते. वर्गमुळात -7, वर्गमुळात -12. ह्या रिअलमध्ये असं असतं का, नाही. तर मग ह्या आहेत काल्पनिक संख्या. वर्गमुळात -5, वर्गमुळात -7 या सगळ्या काल्पनिक किंवा अवास्तव संख्या आहेत. या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकत नाही. नेक्स्ट आहे जटिल संख्या. जटिल संख्या काय असतात, वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या यांच्या बेरजेमधून तयार होणारी जी संख्या आहे त्यांना आपण जटिल संख्या असे म्हणतो. तर मग हे आपण लिहिताना कशा लिहितो, ए ही काय आहे, वास्तव संख्या आहे, बी ही अवास्तव आणि हा आय जो आहे अवास्तव संख्या आहे. तर 1 अधिक आय किंवा -2 अधिक पाय आय म्हणजे वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या या दोघांची बेरीज करून जी संख्या भेटते त्यांना आपण जटिल संख्या किंवा कॉम्प्लेक्स नंबर्स असं म्हणतो. आपला पुढचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय असतात, तर ज्या अशा संख्या ज्या 2 क्रमवार नैसर्गिक संख्या असतात त्यांच्या गुणाकाराची निमपट जी असते ती असते आपली त्रिकोणी संख्या. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला 2 हा पाया सांगितलेला आहे आणि त्याची त्रिकोणी संख्या किती असं विचारलेलं आहे. तर आपण 2 हा पाया असणारा त्रिकोण तयार करून घेऊयात. खाली आहे 2, 2च्या नंतर आपण त्रिकोण काढण्यासाठी एक एक कमी करत जायचं. हे झाले 1, 2 आणि 3. 2 पाया असलेल्याचं त्रिकोणी संख्या आहे ते 3. 3 पाया असलेल्यासाठी काढून घेऊयात. 1, 2, 3. 3च्या नंतर येणार आहे 1, 2 आणि त्यानंतर येणार आहे 1. म्हणजे एक एकनी कमी करत जायचं. हे आहे 3, हे 2 आणि हे आहे 1. ह्या तिघांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 किती होतात, 6. तर या आहेत त्रिकोणी संख्या. 3 पाया असला तर ती त्रिकोणी संख्या कोणती आहे, 6 आहे. हे असं 4 साठी 5 साठी आपण पुढे काढू शकतो. ते 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि 1. 1, 2, 3, 4 यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. तर मग 4 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या आहे 10. हे असं काढायला आता हे छोटे नंबर्स आहेत म्हणून आपण काढू शकतो. पण जर आपल्याला विचारलं की 91 हा पाया असलेली किंवा 78 हा पाया असलेली त्रिकोणी संख्या किती असणार, तर त्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे. त्याचं सूत्र काय आहे, n अधिक 1/2. म्हणजेच आपल्याला 91 हा पाया दिलेला आहे. म्हणजे n म्हणजे किती सांगितलेला आहे, आपल्याला 91 सांगितलेला आहे.
तर मग 2 क्रमवार नैसर्गिक संख्या 91 नंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या कोणती असणार? 91 अधिक 1 92. मग 91 गुणिले 92 छेद 2 हे असं करायचं आणि जी संख्या येईल ती आपली नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या आहे. आता पुढचा टाईप आहे चौरस संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या. यांनाच आपण स्क्वेअर नंबर्स किंवा परफेक्ट स्क्वेअर असं देखील म्हणतो. तर मग पूर्ण संख्या कोणकोणत्या आहेत ते तर सांगायची गरज नाही. 1 4 9 6 25 36 ह्या सगळ्या काय आहेत? आपल्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. किंवा स्वतःला गुणून येणाऱ्या नैसर्गिक संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्ण वर्ग संख्या. म्हणजे आपल्याला याचा पाया दिलेला आहे 4 किंवा 40 किंवा मग 16 काही असू द्या. तर मग हा पाया याची आपल्याला पूर्ण वर्ग संख्या काढायची असेल तर याला काय करायचं? त्या संख्येने गुणायचं. याचा जो गुणाकार आहे ती आपली असते पूर्ण वर्ग संख्या. नेक्स्ट आहे पूर्ण घनसंख्या. पूर्ण घनसंख्या काय असतात? ज्या संख्या नैसर्गिक संख्येचा घन असतात. नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात? 1 पासून अनंतपर्यंत. म्हणजे निगेटिव्ह पाहिजे नाही आपल्याला, ऋण संख्या नको आहेत. ज्या धनसंख्या आहेत त्यांचाच घन. तर मग 3चा घन किती होतो? 27. तर मग ही काय आहे? पूर्ण घनसंख्या आहे. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.